त्या ठिकाणी कुठली अशी गोष्ट झाली की शिवसेनेचे आमदार निलंबित काय होतात आणि अगदी लगेच त्यांचं पुन्हा निलंबन कॅन्सल काय होतं? बरं, याच्यासाठी पुष्टी देणाऱ्या गोष्टी मंदारजी अनेक आहेत। उपाध्यक्षपदाचा फॉर्म सूर्यकांत दळवी यांचा भरला गेला। सूर्यकांत दळवी शेवटपर्यंत फॉर्म त्या ठिकाणी विड्रॉ करायला तयार नव्हते, परंतु शेवटी त्यांच्यावर दबाव आणून विड्रॉवलचा फॉर्म त्या ठिकाणी घ्यावा लागला। याचा अर्थ काय? तुम्ही आमचं निलंबन कॅन्सल करा, आम्ही उपाध्यक्षासाठी माघारी घेतो, अशा प्रकारचे अनेक संदर्भ मंदारजी देता येतील। आज या ठिकाणी आपण निलमताईंनाच विचारूया, की नक्की कुठलं डील झालंय का? कारण ज्या पद्धतीने शिवसेनेने आरोप केलेले होते मनसेवर, त्याच पद्धतीने आता मनसे आरोप करते। निलमताई, तुम्ही काय म्हणाल की एवढ्या लवकर निलंबन मागे घेतलं गेलं? 5 आमदारांचं निलंबन होतं आणि ते एवढ्या लगेच मागे का घेतलं गेलं याच्यावरून सगळ्याच राजकीय वर्तुळात चर्चा आहे। मुळामध्ये काय आहे की मनसेला काय वाटतंय वगैरे, तर ते त्यांचं नेहमी घनचक्कर विश्लेषण असतं, त्यांना फायदेशीर असं ते विश्लेषण करणं स्वाभाविक आहे। मुळामध्ये प्रश्न असा आहे की अनेक वेळा याच्यापूर्वी निलंबनं विधानसभेमध्ये झालेली आहेत, विधान परिषदेत सुद्धा रामप्रधान समितीच्या अहवालावरून रणकंदन झालं होतं। उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीचा मगाशी उल्लेख झाला। मला, आपण सगळे राजकीय जाणकार आहात आणि तुम्ही पण बघाल की 2005 पासून ज्या ज्या उपाध्यक्ष पदाच्या निवडणुका झाल्या, तर सुरुवातीला पहिल्यांदा नारायण राणे ज्याला शिवसेनेमध्ये होते आणि विरोधी पक्ष नेते म्हणून ते काम करत होते। थोडं मी इतिहासासाठी मग तुम्हाला काय वाटतं की हे असे आरोप का करतात? अहो, तुम्ही ऐकून घ्या, हे असे आरोप काय करतात? मुळात काय माहितीये का, उपाध्यक्ष पदाकडे बहुमत नसल्यामुळे आणि त्यावेळेला विधानसभेच्या उपाध्यक्ष पदाची निवडणूक आम्ही लढवली आणि त्यावेळेपासून, अरे काय तुला काय कळतंय का प्रवीण, काय बोलतोस तू? अहो, मुद्दा असा याच्यामध्ये विधानसभेच्या उपाध्यक्ष पदाच्या निलमताई बोलताना सभ्यतेनं बोला। मगाशी आपण घनचक्कर विश्लेषण बोललात, तुम्हाला जर बावळटासारखं बोलताय असं बोललं तर कसं वाटेल? घनचक्कर शब्द फार सुसंस्कृत आणि सभ्य आहे। घनचक्कर शब्द काही चुकीचा नाहीये, त्याच्यात मला तर काही चुकीचं वाटत नाही। घनचक्कर शब्दामध्ये मुद्दा असा, याच्यात उपाध्यक्ष पदाची, अहो तुम्हाला काय म्हणायचं ते म्हणा तुम्ही। अहो, तुम्ही मला वाटेल ते लोक बोललेले आहेत। दरेकर म्हणत होते की एकूणच ज्या पद्धतीने हे निलंबन मागे घेण्यात आलंय आणि निलंबन झाल्याच अशी चर्चा होती की कुठलं तरी डील होईल, कारण आदर्श आणि जे बरेच घोटाळे होते त्यातली चर्चा कुठेतरी शिवसेना त्याच्यावर कॉम्प्रोमाइज करेल आणि हे शेवटी स्वतःचे आमदारांचं निलंबन मागे घेईल, अशी चर्चा सुरुवातीलाच झाली। जेव्हा निलंबन झालं तसं काही प्रकार घडलाय का? आणि आज दरेकर म्हणतात की तसंच प्रकार घडलेला आहे आणि बऱ्याच प्रकारे सेटलमेंट झालेलं आहे। मला इथे मी आव्हान देते, प्रवीण दरेकर असतील, अजून कोण त्यांचे नेते असतील, अजून तुमच्या माध्यमांकडे काही माहिती असेल तर मी आव्हान देते आपल्याला की असा कुठलाही डील जर का झालाय असं तुम्ही सिद्ध करा। मी स्वतः सार्वजनिक जीवनातून निवृत्त होते ना। विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये मनसेने मतं दिली, परंतु आम्ही कुणाकडे कधीही मतं मागितलेली नाहीत। आम्ही आता प्रवीण दरेकरांनी कबूल केलं ना आणि राज ठाकरे कोणी काही म्हणतील ना, आपण आम्ही कोणाची मदत घेतलेलीच नाहीत। आमचे आमदार निलंबित होते ते वाचवण्यासाठी आम्ही केलं। ते कोणीही काही म्हणत असेल, परंतु मी स्पष्ट माझ्या पक्षातर्फे सांगतो की आमचे जे सगळे विधान परिषद सदस्य निवडून आले आमच्या बळावर आले। शेलारजी, तुम्ही ऍडव्होकेट आहात हे मला पण माहिती आहे, आमच्या बळावर आले आणि त्यामुळे आम्हाला कोणाची विरोधी पक्षाची अजिबात गरज नाही। आमच्या आघाडीच्या आमदारांचं एवढं संख्याबल आहे, लोकांनी एवढं संख्याबल आम्हाला दिलेलं आहे, त्याच्यामुळे आम्हाला कुणाशी असलं डील किंवा अंडर व्यवहार करण्याची काहीच गरज नाही। परंतु आता शेलार का त्यांच्या पक्षाच्या संस्कृतीप्रमाणे ते सांगणार की आमची मेजॉरिटी होती, इकडे मेजॉरिटी होती, मग कशाला शिवसेनेच्या दाढीला हात लावला तुम्ही? उपाध्यक्षाचा फॉर्म विड्रॉ करण्यासाठी आपण कशासाठी या ठिकाणी आगपकड केलीत? या विधानसभेच्या त्या सभागृहाच्या परिसरामध्ये जे काही त्या ठिकाणी फॉर्म मागे घेण्यासाठी चाललं होतं याचा मी साक्षीदार आहे। सूर्यकांत दळवींना आपण विचारा। त्याच्यामुळे शेलार बोलतात मला अजिबात मान्य नवल वाटत नाही। कुठल्या तरी गोष्टी समोर आणणं हे मला अजिबात मान्य, कुठेही या गोष्टीचा उल्लेख झालेला नाही, कुठेही याचं काही रेकॉर्ड नाही। काँग्रेस या कसलेही याचं रेकॉर्ड नाही, कसलेही हे नाही। उगाच काही हवेत आरोप करणं हे प्रवीण आणि मी मुंबई प्रवीण दरेकर सहकारी होतं। नाही ऐका आता महादेव शेलारजी, तुम्ही ऍडव्होकेट आहात हे मला पण माहिती आहे, तुम्ही वकिली पद्धतीने स्वतःची बाजू मांडणार, पण प्रवीण दरेकर स्वतःच म्हणतायत की
जेव्हा या इलेक्शनमध्ये तुम्ही मनसेकडे गेला होतात आणि तेव्हा कोणी काही म्हणेल मंदारजी, अहो, ते कोणी स्वतः काही पक्ष म्हणेल, म्हणून सांगतात आणि कोणी तरी तुम्ही काय मान्य म्हणेल, करत नाही. शेवटी हे त्यांनी support केलं ना उपाध्यक्षाचं तुम्हाला. deal झालं, मी तिथं हजर होतो. हे कसे हजर असतील? शिवसेनेचे ज्यावेळेला समजा काँग्रेसचे लोक बोलत असतील, नाही, ते स्वतःबद्दल सांगतात पहिले. प्रवीण दरेकर कशा हजर असतील तिथे? म्हणजे काहीतरी वस्तुस्थिती, म्हणजे तिकडे हजर कोणी नव्हतं पण डील झालं असं अरे म्हणायचं. नाही झालेलं डील अजिबातच नाही. हे ज्या पद्धतीने बोलतायत की मी तिथं हजर होतो, असं कसं शक्य होईल? हे शक्य होतं का? शेलार त्यामुळे या ठिकाणी- कोणत्याही गोष्टी वस्तुस्थितीला धरून बोलल्या पाहिजेत.